आता नंतरचा पॉइंट आहे नेगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. बघा नेगेशन ऑफ नेगेशन आपण शिकलेलं आहे बघा, त्याचा नेगेशन करायचं. नेगेशन ऑफ नेगेशन पी जर घेतला तर काय येते, परत आपल्याला ते स्टेटमेंट परत येतं. लक्षात ठेवा, नेगेशन ऑफ नेगेशन इज अ स्टेटमेंट इटसेल्फ. नेगेशन ऑफ नेगेशन घेतलं, नेगेशन जातं फक्त पी राहतं. पी त्याचा ट्रूथ टेबल नेगेशन पी, नेगेशन ऑफ नेगेशन पी, टी एफ एफ टी आणि एफ चं काय होतं, टी होतं, टी चं काय होतं, एफ चं टी, टी चं एफ, पी आणि नेगेशन ऑफ नेगेशन पी. हे दोन्ही कॉलम सेम, टी एफ बघा, LHS इक्वल टू RHS. आता बघा नेगेशन ऑफ कंजंक्शन, नेगेशन ऑफ पी अँड क्यू, डबल इम्प्लिकेशन, equivalence, negation of P and Q, equivalence, negation of P or negation of Q. The negation of two statements is the negation of their disjoints. P Q negation P लगणार आहे आपल्याला, negation Q लागतंय, P and Q लागतंय, नंतर negation of P and Q हा छोटा ब्रॅकेट, नंतर negation of P and Q, नंतर कंप्लीट नेगेशन P और नेगेशन Q. P घ्यायचं, Q घ्यायचं, नेगेशन P घ्यायचं, नेगेशन Q घ्यायचं, P अँड Q करायचं. नंतर हे तर तुम्हाला माहित आहे, दोन्ही सत्य सत्य, शेवटचा फाल्स तर फाल्स असतं. फाल्स ट्रू काय होतं बघा याच्यामध्ये, दोन्ही कंजंक्शन आहे बघा दोन्हीच्या मध्ये, दोन्ही सत्य सत्य, एक जरी फाल्स तर फाल्स, एक फाल्स दोन्ही पैकी फाल्स, एक दोन्ही फाल्स तर फाल्स. याचा नेगेशन करायचं, टी चं एफ, बाकी या बाजूला टी होतं. नेगेशन पी और नेगेशन क्यू या दोन्हीच्या मध्ये और घ्यायचंय, दोन्ही फाल्स फाल्स, एक जरी सत्य सत्य, दोन्ही पैकी एक सत्य सत्य, दोन्ही सत्य असेल तर बाळांनो सत्य असतं. नेगेशन ऑफ डिसजंक्शन, नेगेशन ऑफ पी और क्यू इज लॉजिकली इक्वल टू नेगेशन ऑफ पी एंड नेगेशन ऑफ क्यू. नेगेशन ऑफ डिसजंक्शन ऑफ टू स्टेटमेंट इज equivalence to negation of their conjunction. P Q negation P, negation Q, P and Q हे सेम तसंच करायचे. तर negation P and negation Q एवढंच चेंज आहे बाबा, बाकी काय नाही विशेष याच्यामध्ये. काय करायचं आपल्याला, P और Q घ्यायचे तर, आणि इथं काय करायचं, P और Q दोन्ही सत्य सत्य, एक जरी सत्य सत्य, दोन्ही पैकी एक सत्य सत्य, दोन्ही पण फाल्स असेल तर बाळांनो फाल्स असतं. फक्त त्याचं नेगेशन, ट्रूचा फाल्स, ट्रूचा फाल्स, ट्रूचा फाल्स, फाल्सचा काय होता ट्रू. याचा आणि याचा या दोन्हीच्या मध्ये अँड घ्यायचा आपल्याला, या दोन्हीच्या मध्ये अँड, दोन्ही फाल्स फाल्स, एक फाल्स फाल्स, दोन्ही पैकी एक फाल्स फाल्स, दोन्ही सत्य तर सत्य. कसं दिसतंय बघा दोन्ही तुम्हाला, लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड दोन्ही सेम आहे. फ्रॉम 6 and 7 कॉलम 6 and 7 are identical, therefore logically equivalence. negation of conjunction, negation of काय बघा, डिसजंक्शन झालं, कंजंक्शन झालं, negation of काय पाहिजे, implication. negation of implication त्याचा लॉजिकल इक्विव्हॅलन्स बघा. नेगेशन ऑफ इम्प्लिकेशनचं काय, पी आहे, नेगेशन क्यू आहे. लॉजिकल इक्विव्हॅलन्स पी आहे, क्यू आहे, नेगेशन क्यू छोटा ब्रॅकेट, नंतर ना हा, नंतर आता बघा पी इम्प्लिकेशन क्यू माहिती आहे तुम्हाला, याचं नेगेशन आहे, टी चं एफ होतं, एफ चं टी होतं, टी चं एफ, टी चं एफ. या दोन्हीच्या मध्ये हे बघा, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये दोन्हीच्या मध्ये काय घ्यायचं, अँड घ्यायचं. एक जरी फाल्स फाल्स, दोन्ही ट्रू ट्रू, एक जरी फाल्स तर फाल्स, दोन्ही फाल्स तर फाल्स. तुम्हाला कसं दिसतंय बघा, 5 and 7 LHS आणि RHS दोन्ही इथं काय दिसतंय, सेम दिसतंय. फ्रॉम कॉलम 5 and 6 negation of P implication Q is logically equivalent to P and negation Q.
नेगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. आता इम्प्लिकेशनच्या नंतर नेगेशन ऑफ काय डबल इम्प्लिकेशन. P डबल इम्प्लिकेशन Q इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू P अँड नेगेशन. पहिला तसाच आणि दुसऱ्याचं नेगेशन P अँड नेगेशन Q ऑर Q अँड नेगेशन P. मग आता बघा याच्यात P घ्यायचं Q घ्यायचं. नेगेशन P लागतंय नेगेशन Q लागतंय. छोटा ब्रॅकेट नंतर याचं नेगेशन याचं A मानलं या कंप्लीटला आणि नंतर P अँड Q नेगेशन Q छोटा ब्रॅकेट इकडचा छोटा ब्रॅकेट नंतर या दोन्हींच्या मध्ये R. या कंप्लीटची ऐवजी आपण काय घ्यायचं बघा आपल्याला इथं B घेतलेलं आहे. मग आपण काय करायचं P डबल इम्प्लिकेशन Q काय मिळतं बघायची. P डबल इम्प्लिकेशन Q काय मिळतं बघा. दोन्हीही ट्रू तर ट्रू. एक जरी फॉल्स तर फॉल्स एक जरी फॉल्स तर फॉल्स. दोन्ही फॉल्स असेल तर मला ट्रू असतं याच्यामध्ये. आता त्याचा नेगेशन T चा F होतंय F चा T होतंय F चा T T चा F. P अँड नेगेशन Q बघा. P अँड नेगेशन Q इथे बघा. एक जरी फॉल्स फॉल्स एक फॉल्स फॉल्स. दोन्ही सत्य सत्य. एक जरी फॉल्स फॉल्स एक फॉल्स फॉल्स. Q अँड नेगेशन P Q अँड नेगेशन P एक जरी फॉल्स फॉल्स. दोन्ही फॉल्स फॉल्स. दोन्ही सत्य सत्य. एक जरी फॉल्स तर फॉल्स. A आणि B हे लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड बघा. हे A मानले आपण ह्या कंप्लीटला आपण B मानलेलं आहे. आपण काय करायचं तर B घ्यायचं म्हणजे या दोन्हींच्या मध्ये R घ्यायचं आहे. दोन्ही याच्यामध्ये R आहे. या पेप काय होतं बघा इथं या पत्रात एक जरी सत्य सत्य. दोन्हीपैकी एक सत्य सत्य. दोन्ही पण फॉल्स असेल तर बाळांनो फॉल्स असतं. फ्रॉम कॉलम 6 and 9 both are same F T T F. म्हणून given statement is logically equivalent. Negation of quantified statement. The negation of quantified statement is obtained by replacing the word all by some. All change करायचा some म्हणायचा. For every by there exist. For every च्या ठिकाणी there exist घ्यायचं and vice versa. आता बघा the negation of the statement pattern काय बघा negation in bracket negation P or Q or P and negation Q ब्रॅकेट कंप्लीट. त्याचा नेगेशन आपल्याला घ्यायचा आहे. त्याचा जर नेगेशन घेतला तर नेगेशन ऑफ पहिलाचा नेगेशन घेतला P अँड नेगेशन Q होतं याचं अँड नेगेशन ऑफ P और Q होतं. लक्षात ठेवा. हे कसं आलं आत मल्टिप्लाय वगैरे करून हे प्रूव्ह करता येतं तुम्हाला. हे आपण काय करायचं द नेगेशन ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न कशाचा नेगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंटचा. हे कसं आलं आपल्याला सांगता येतं इथं घेऊन आपल्याला याच्यामध्ये आलं. काय करायचं का कसं आलं ते सांगतो तुम्हाला. राईट साइड कसं आलं समजलं तरी बस आहे तुम्हाला. नेगेशन P और Q ऑरचं काय होतं बघा अँड परत नेगेशन P अँड नेगेशन Q. नेगेशन नेगेशन काय होतं P होतं ऑरचं काय होतं अँड होतं परत नेगेशन Q. ओके परत अँड बघा नेगेशन P अँडचा ऑर नेगेशन नेगेशन क्लास Q. तुम्हाला काय मिळालं बघा हे दोन्ही सेम संपलं. हे लक्षात ठेवा. आपण काय करायचं आता याच्यानंतर काही एक्झाम्पल्स आपण पाहणार आहेत. मग नंतर आपण नेगेशन कसं घ्यायचं एक एक एक्झाम्पल घेतो मी. अगोदर किती याच्यामध्ये बसतील तेवढं एक्झाम्पल घेऊ आपण. क्वेश्चन नंबर 1.3 Question number 3. Write the negation of the following. Write the negation of the following statement. पहला है x plus 8 is greater than 11 or y minus 3 is equal to 6. याचं आपल्याला बाळांनो नेगेशन घ्यायचं आहे. बघा आता सोल्युशन लेट P x plus 8 is greater than 11 Q y minus 3 is equal to 6. इथं काय करायचं ऑर आहे दोन्हींच्या मध्ये ऑर आहे पण सिंबॉलिक फॉर्म
सिंबॉलिक फॉर्म काय आहे पी और क्यू झालं. आता काय करायचं नेगेशन घ्यायचं त्याचे नेगेशन ऑफ पी और क्यू इज लॉजिकल इक्विव्हॅलन्स नेगेशन पी अँड नेगेशन क्यू. बाळा नेगेशन पी म्हणजे याच्याबद्दल लिहायचं negation of the given statement is negation of the given statement is हे बघा x plus 8 is greater than 11 इथं आहे बघा not greater than 11 or and आजचं काय तर राईट झालं मग y मायनस 3 इज नॉट इक्वल टू 6 असं लिहायचं. तेव्हा नेगेशन p म्हणजे x प्लस 8 इज ग्रेटर दॅन 11 नेगेशन p म्हणजे x प्लस 8 इज नॉट ग्रेटर दॅन 11. r चं काय झालं हे बघा इथं r चं काय झालं अँड झालं. मग नेगेशन q म्हणजे काय y मायनस 3 इज नॉट इक्वल टू 6. प्लेस काय प्लेस होते ना 1 ಮಾಡಲಿ